सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला दिनानंतर आता येणार आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यासाठी पारंपरिक साडी, पारंपरिक अलंकार आणि सुंदर असा मेकअप करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मंडळी नमस्कार. वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल आज आलेली आहे बोरिवली वेस्टच्या गोराई रोड नंबर 1 येथे साक्षी मेकओव्हर अँड अकॅडमीमध्ये. आता इथे मी का आले आहे, कशाला आले आहे ते आता आतमध्ये जाऊनच तुम्हाला समजणार आहे. तर चला मंडळी आत जाऊया. ला यायचं आहे आणि मी गोराई रोड नंबर 1 इथे उतरला की चांदगंगा बिल्डिंग शॉप नंबर 3 इथे आपल्याला यायचं आहे. चैत्र म्हटला की आपले मराठी सण चालू झाले. होळी येऊन गेली. होळीनंतर अर्थातच आता येणार आहे पाडवा. तर पाडव्याला बऱ्याच ठिकाणी शोभायात्रा निघतात. पाडवा म्हटला की पारंपरिकतेचा साज शृंगार सर्व काही आलं. बऱ्याच जणींना खूप सुंदर नटायची हौस असते. साज शृंगार करायचा, नऊवारी साडी नेसायची आणि बरेच आपले पारंपरिक दागिने वेअर करायचे. नऊवारी साडी नेसायचं म्हटलं की डोक्याला आठ्या पडतात, कारण आजकाल स्त्रियांकडे वेळच नसतो नऊवारी साडी नेसायला. म्हणूनच सर्वजणी नऊवारी साडी रेडीमेड चूज करतात. पाडव्याला अवघे 10 दिवस राहिले आहेत आणि 10 दिवसाच्या आत आपल्याला नऊवारी साडी शिवून कुठे मिळेल हा प्रश्न सर्व सखींना पडला. हा प्रश्न सोडवण्यासाठी मी आज तुमची ओळख करून देते साक्षी हिच्याशी. तर मी ओळख करून देते तुमची साक्षी हिच्याशी. हाय साक्षी. हाय, नमस्कार. साक्षी ये ना इथे. ओके. तर ही साक्षी आहे आपल्याला तुम्हाला हवी तशी नऊवारी साडी शिवून देणार आहे. तर साक्षी तुझ्या कॉन्सेप्ट विषयी माझ्या व्ह्युअर्सना सांग ना. ओके. माझ्याकडे नऊवारी साडी रेडीमेड आहे. ती तुम्ही रेंटवर घेऊ शकता. एक्सेल, डबल एक्सेल, 5 एक्सेल आणि लहान मुलींची मिळू शकते. ओके. तर हे हिने अगदी छान सोल्युशन आणलेलं आहे. कारण बऱ्याच जणींचं असतं की बाबा एवढे आम्ही पैसे घालू आणि वर्षातून फक्त एकदाच साडी नेसणार आहे. तर ती रेंटवर देखील हिने अवेलेबल करून दिलेली आहे. तर मला सांगशील का की एक रेंट कसं असतं, म्हणजे काय डिपॉझिट असतं, काय रेंट असतं? ओके. आपल्याकडे रेंटवर 500 पासून स्टार्ट आहे. 500 ते 1,500 पर्यंत आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. पैठणी अच्छा. आहे, सेमी पैठणी आहे, सिल्क आहे, कॉटन आहे. जसं आणखी दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे एका कलरमध्ये पण तुम्हाला साड्या जशा 5 हव्यात, 6 हव्यात, म्हणजे एका कलरमध्ये व्हरायटीज मिळू व्हरायटी शकतात. म्हणजे समजा महिला मंडळ असेल, काही ग्रुप हो, असेल हो. तर त्यांच्यासाठी तू अवेलेबल करून देते. देऊ तर शकतो. ही खूप छान गोष्ट आहे. शोभायात्रेसाठी आपल्या सोसायटीतील महिलांना जर एकत्र येऊन नऊवारी साड्या नेसायच्या असतील तर बरोबर. त्यांच्यासाठी हिने छान सोय केलेली आहे. तर मग काही ओके. डिपॉझिट वगैरे द्यावं लागतं का? डिपॉझिट साध्या साड्यांचे 1000 आहेत, पैठणी घेतली तर 2000 आहे. वाव, खूप छान आहे. ही आहे मधुरा गुजर आणि हिने सुंदर अशी ही नऊवारी, रेडीमेड नऊवारी जी साक्षीने शिवलेली आहे ती वेअर केलेली आहे. तर साक्षी आता ह्या साडीविषयी आणि हिने हा जो काही छान असा गेटअप केलेला आहे, मेकअप केलेला आहे, मला तो प्रचंड आवडलेला आहे. तर मंडळी नऊवारी साडी नेसल्यावर, पारंपरिक वेशभूषा केल्यावर आणि त्याचप्रमाणे सुंदर असा मेकअपमध्ये आपला लूक कसा दिसतोय ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. तर मंडळी तुमच्यासाठी खास एक झलक. ही आहे मधुरा गुजर आणि हिने सुंदर अशी ही नऊवारी, रेडीमेड नऊवारी जी साक्षीने शिवलेली आहे ती वेअर केलेली आहे. तर साक्षी आता ह्या साडीविषयी आणि हिने हा जो काही छान असा गेटअप केलेला आहे, मेकअप केलेला आहे, मला तो प्रचंड आवडलेला आहे. आणि हिच्या सोसायटीमध्ये एक फंक्शन आहे त्याच्यासाठी ही खास ठाण्यावरून आलेली आहे. हो ना? हो ताई. साक्षी तू हिला सुंदरसं सजवलेलं आहे. तर मला या साडीविषयी जाणून घ्यायचंय. अच्छा. ही आपली आहे एक्सेल साडी आहे, हिच्या अच्छा. साईजची. आणि ही आपली मस्तानी, पेशवाई मस्तानी आहे. अच्छा. ओके. ही पूर्ण अटॅच आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही करायची गरज नाही. फक्त पॅन्ट सारखी आपण असं लेहंग्यासारखं घालायचं. घालायचंय आणि पदर लावायचं. अच्छा, मग इथे आपल्याला एक नॉट असते. नॉट असते, ती फक्त चैन आहे, चेन किंवा नॉट नॉट काही. आहे. ही लावायचे, पदर लावायचे. म्हणजे जस्ट आपल्याला पॅन्ट घालतोय, लेहंगा घालतोय तसं वेअर करायचंय. हो, त्या पूर्ण या नेऱ्या पूर्णपणे ह्या अटॅच आहेत. हो. आणि आता ही कुठली म्हणालीस? पेशवाई मस्तानी. पेशवाई मस्तानी. तर तिचा ओके. हा लुक बघा, अगदी राजेशाही हा. असा लुक आहे. पाठी. आता हे हा. बघा, हिचा लुक बघा आणि हा ह्या असा पूर्ण असं हा पूर्ण लांब पदर मिळेल तुम्हाला. खूप छान. आणि भरलेला पदर आहे. हे पैठणीमध्ये आहे. आपल्याला फक्त मग इथे पदर नेऱ्या काढून पिन पिन लावायची. लावायचंय.
आणि आम्ही ना ते साईज वाईज पदर वगैरे सगळं अच्छा पूर्ण मेजर मेजर म्हणजे तिच्या हाईट प्रमाणे तो पदर हो, येतो. हो, बरोबर, खूप हो, छान. हो. साडी बरोबर आपण ज्वेलरी पण रेंटवर देतो. हो ही का? सगळी ज्वेलरी माझ्याकडे वाव, असते खूप छान. नथीपासून. अगदी म्हणजे आपल्याला जसे जसं हवे तसे पाहिजे तसं. अलंकार तू हो हो म्हणजे आता समजा आम्ही चूज करू की आम्हाला हे हो पाहिजे हो हो त्यात मोत्यांमध्ये असतं, हे गोल्ड मध्ये आहे, पारंपरिक आहे. ओके, खूप हा, छान. हिचंही तसं. अगदी खूप हो. सुंदर असं हिला सजवलेलं आहे. अगदी सुरेख म्हणजे म्हणतात ना महाराष्ट्रीयन पारंपरिक हो. स्त्रीचा वेश तू केलेला आहे. आणि आणखी मला ना हिचं जे दिसणं आहे म्हणजे जो मेकअप आहे त्याच्याविषयी जाणून घ्यायचं, तोही तू केलायस हो ना? मेकअप ही मी केलाय. आणि जर तुम्हाला करायचं असेल साडी विथ मेकअप तर त्याचा एक पॅकेज आहे. 2.5 मध्ये तुम्हाला साडी मेकअप हेअरस्टाईल मिळू शकतं वाव, खूप विथ छान ज्वेलरी. आहे. विथ हो का? ज्वेलरी पण. म्हणजे साडी, मेकअप, मेकअप, ज्वेलरी. हा ज्वेलरी मध्ये पण प्रकार आहेत. छोटं मोठं नथ, कानातले, कानाचे वाव, हा बघा, वेली, हे बघा किती डिझाईन सुरेख. पूर्ण, हा अंगठी, सगळं खूप छान, हा सुरेखच आहे. पारंपरिक असे पूर्ण दागिने तुम्हाला इथे तयार करून 2,500 मध्ये सगळं सगळं look. मिळेल. आणि साडीचे वेगळे नाही साडी पण त्याच्या साडी. बरोबर. अरे वा, खूप छान आहे. म्हणजे पूर्ण हा गेटअप आपल्याला 2,500 मिळतोय. हा With तेच म्हणजे makeup. सगळं आता पूर्ण मेकअप म्हणजे डोक्याच्या पिनापासून ते पायापर्यंत सगळं साडी, हो हो अलंकार आणि मेकअप सगळं आपल्याला 2,500 मिळतं. तर ह्या गुढीपाडव्याला जर शोभायात्रेमध्ये किंवा तुमच्या अजूनही कुठले फंक्शन येतील, घरामध्ये काही छोटे मोठे फंक्शन्स असतात, कोणाच्या घरामध्ये हाऊस वॉर्मिंग वगैरे असतं, लग्न सराई असते, जर तेव्हा तुम्हाला असं तयार व्हायचं असेल, छान छान दिसायचं असेल, तर साक्षीला मी साक्षीचा नंबर देते, तिला तुम्ही नक्की संपर्क करा. तर साक्षी हे समजा आता तुझ्याकडे यायचं असेल, तर सगळ्यांना कोणाला असा मेकअप हवा असेल, साड्या हव्या असेल, तर फक्त तू नियर बाय लोकांनाच प्रेफर करतेस का काय, कसं आहे ते? म्हणजे तुझ्याकडे तर यावं लागणार, हो, तू हो. पर्सनली व्हिजिट नसशील करत. नाही ऑर्डर असेल ना तर मी जाऊन जाऊ शकते. अच्छा, पर्सनली म्हणजे जाऊन व्हिजिट मग ते करून ऑर्डर करू शकते. बुकिंग करायला तुम्हाला इकडे यावं लागेल. अच्छा, बिकॉज तुम्हाला साईज वाईज साडी घ्यावी लागेल. बरोबर तुम्हाला कसा लुक हवाय तो सगळा डिसाईड करावा लागेल. त्या बरोबर आहे. उद्देशाने मग आम्ही तुमचे तर मग साधारणपणे ही तुझी जी सर्व्हिस आहे ती कुठल्या एरियापर्यंत अवेलेबल आहे? मुंबईच्या बाहेर पण हो का? हो मग हो खूप छान अशी म्हणजे मी गेले 10 वर्ष ह्याच्यामध्ये करते. वाव, खूप छान. तर खूप छान आहे. ज्यांना कोणाला ह्या संधीचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी नक्कीच हिच्याशी संपर्क साधावा. खूप छान तयार केलेला आहेस. थँक्यू ताई. मस्त. थँक्यू सो थँक्यू. मच. मधुराचा मेकअप मला तर प्रचंड आवडलेला आहे. तर मधुरा, तुला कसं वाटतंय? तुला असं हेवी वाटतंय का? नाही ताई, खूप छान वाटतंय. बल्कि मला असं वाटत होतं मी उशिरा आलीये आणि आता ताई माहित नाही किती वेळ बसवून ठेवणार आहे मला चेअरवर. पण त्यांनी इतकं लवकर, इतकं पटकन हा मेकअप केलाय आणि इतकं तयार केलंय मला एका तासात. काय सांगते? हा. मेकअप म्हटलं की असं वाटतं 2-2 तास बसा. राईट. पूर्ण मेकअप आणि पूर्ण साडी आणि हे सगळं दागिने घालून त्यांनी एका तासाच्या आतमध्ये मला तयार करून काय बसवलंय. सांगते? वा, आणि एकदम मी छान आहे. सकाळपासून साडीवर आहे, इतकी कम्फर्ट वाटते ना, अप्सरा झाली मी. आणि खरंच आणि अप्सरा दिसतेच आहे. आणि Thank you, मधुरा, ताई. मला एक सांग की असा कुठे हा ओघळलेला नाहीये नाही, मेकअप. नाही. म्हणजे आता ही म्हणते सकाळपासून रेडी आहे ही आणि आता वाजायला आलेत 6 ऑलरेडी वाजलेले आहेत. मग तुला असं कुठे पण असं काही घाम आलेला नाही, काही इचिंग होत नाहीये आणि एक लाईट बेस मेकअप आहे. आणि तो उतरला पण नाहीये ना असा. अजिबात नाही की खूप बेस बसवलाय चिकट वगैरे. चिकट म्हणजे मला असा. वाटलंच नाही की मी मेकअप करत बसली आणि इतकी सुंदर दिसते. म्हणजे नाही. विदाऊट मेकअप मी सुंदर दिसते असं आणि कमाल सायन्स आहे. हो, नाही खरंच साक्षी खूप सुंदर असा मेकअप केलेला आहे. हा. तुम्हाला सुद्धा सुंदर असा मेकअप शिकायचा असेल तर तेही आपल्याला साक्षी शिकवते. हो ताई. तर साक्षी, काय तू इथे क्लासेस घेते का? हो माझे इथे मेकअपचे हेअरचे क्लासेस असतात, ब्युटीचे पण असतात. अच्छा, माझ्याकडे मी आता जवळजवळ 10 वर्षापासून हे क्लासेस पण साइड बाय साइड घेते. घेते. तर माझ्याकडचे एक स्टुडंट दुबईला जाऊन तिने पार्लर पण खोललंय. वाव, छान. एवढं तिला चांगलं आहे. आवडलंय. अभिनंदन. हो. आणखी तिला ऍडव्हान्स शिकायचं असेल ना ताई तर तिने मला व्हिडिओ कॉलवर शिकून घेतलंय तिने. हो.
ते तुझे जे मेकअप शिकवण्याची जी टॅक्ट आहे तिथं सुरेख असेलच, कारण ह्याच्याच fast. वरनं आणि इतकं फास्ट fast तिने makeup मी ती मला- म्हणते अवघ्या अर्ध्या तासात तिला पूर्ण असं रेडी केलेलं आहे, अगदी हिरोईन सारखं. हो. हिरोईन पेक्षा कमी नाही. Right. तर खरंच ज्यांना कोणाला हिचा क्लास जॉईन करायचा असेल आणि तर तिला तुम्ही नक्की जॉईन करू शकता, कॉल करू शकता, क्लासेस जॉईन करू शकता आणि स्वतःच्या पायावर उभं राहू शकता. Right. आज महिला दिनाच्या निमित्ताने जो कोणी माझा व्हिडिओ बघून ताईला कॉल करेल, साक्षी ताईला, तर त्यांना ती डिस्काउंट अवेलेबल करून देणार आहे. काही तिने खास ऑफर्स ठेवलेल्या आहेत. जो कोणी तिला फोन करून येईल त्यांनी नक्की त्या ऑफरचा फायदा घ्या. आणि साक्षी, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. त्याविषयी जरा मला माहिती सांग ना. नक्की. मी ऍक्ट्रेस मधुरा गुजर, ठाण्याला राहते मी. पण मी ताईंचं बरेच ऍड बघितलेत, बरेच ताईंच्या नेहमी इंस्टावर आणि वेगवेगळ्या वेबसाईटवरती वेगवेगळ्या ऍड असतात. सो मी मला एकदा तरी ताईंकडून तयारी करून बघूया, कारण नेहमी सिरियल, मूवीज, ऍड्स ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रेडीज होत असते. पण जे ताईने जे प्रेमाने मस्त तयार केलंय ना तो ग्लो माझ्या चेहऱ्यावर हो, आणि खरंच, मुद्रेच्यावर बघू अगदी. शकता. सो आमच्या सोसायटीत पूजा होती. सो मी म्हटलं आज ताईंना त्रास देऊया आणि मस्त मला तयार करा. खूप छान कशी ना, दिसते? मस्त, एकदम छान, खरंच एकदम छान. आणि खरंच अगदी वरपासून खालपर्यंत सुरेख दिसते. आणि तयार केलंय. म्हणजे मी तरी तुला खूप अप्रिशिएट करते. आणि ही Thank you. दिसते पण छान. हो. आणि ही Thank you. गोड दिसते. दोघांनाही अगदी thank you हा, so much. नजर न लागू हिच्या दिसण्याला. खूप छान दिसते. अय्या. नेसवलेली होती ती एक्सेल साडी, एक्सेल. हा. एक्सेल साईज. आता माझ्यासारखीला समजा डबल एक्सेल हवी असेल तर अवेलेबल असते का? हो ना, आहे. मी तर दाखवते दाखव तुम्हाला. ना. ही पैठणी आहे, ही तुमच्या साईजची आहे. अच्छा, ओके. ओके. आता ही ना ओचा पद्धत आहे. अच्छा. ही ब्राह्मणी आहे, तर त्यात तुम्ही काय करू शकता माहितीये का, याला इथे प्लीट्स करायचे. प्लीट्स करून याला ते असे इथे इथे जॉईन अच्छा, करायचं, खोवायचे. खोवायचे. जसं तुम्हाला ओके. हा, हा. वर थोडं- पाहिजे तर अजून असं. हो हा. हो, जवळ पाहिजे, लांब पाहिजे, असं. ओके. हा. कारण आपण हेल्दी असलं, हो, म्हणजे हो, हा, बरोबर. मोठी साईज असली ना तर मग ती हम्म. कमरेचं थोडस हो, वरखाली होतं ना, बरोबर. हा, त्यामुळे थोडं असं हम्म. ही खूप size. छान. आणि मग आणि हा असा हा तो पदर. पदर, आपला हा असा अच्छा. पदर. ओके. तर म्हणजे माझ्या साईजची पण साडी मिळते हो. शिवून. ते खूप छान आहे. हा. छान. मस्त. कलर पण सुंदर आहे. हो, खूप छान. आणखीन मस्त. एक दाखवते हम्म. ताई तुम्हाला. खूप छान. ही झाली ब्राह्मणी पद्धतीची साडी. ओके. अक्षी, आपल्याकडे साधारण कुठल्या कुठल्या प्रकारच्या साड्या असतात? आपल्याकडे ब्राह्मणी, ओचा पद्धत, भटीन टाईप हा. आणि मस्तानी, पेशवाई, राजनंदिनी अशा वेगवेगळ्या हो का? प्रकारच्या साईजेस आणि ही जी लावलेली आहे ती? ही ब्राह्मणीच आहे, अच्छा, ओचा ब्राह्मणी. ओके. साक्षी, ही कुठली साडी आहे? ही ब्राह्मणी ओचा पद्धत आहे. ही इथे पूर्ण स्टिच आहे. ओके. म्हणजे हा. अगोदरच्या साडीत तू दाखवले ते आपल्याला खोवायचं आहे. खोवायचा, तर प्लीट्स करून ह्याच्यामध्ये काही नाही, डायरेक्ट अशी डायरेक्ट layer आहे. करायची. ही पूर्ण स्टिच आहे. ओके. असे छान. भरलेले पल्लू मिळणार तुम्हाला. त्याला हम्म. गोंडे सुद्धा आहेत. ओके. छान, सुरेख आहेत. ही ओचा ब्राह्मणी पद्धत आहे. ह्याच्यामध्ये पण शिवण आहे. ह्याचं मटेरियल वेगळं आहे हा, ना? हे कॉटन मध्ये आहे. अगोदर आपण ते पाहिलं ते पैठणी पैठणी मटेरियल मध्ये. होतं. हा, म्हणजे त्या सिल्क होत्या. सिल्क मध्ये या होत्या. कॉटन मध्ये कॉटन आहेत. मध्ये आहेत. तर आपल्याला हवं ते मटेरियल आपल्याला तू अवेलेबल हो. करून देते. हो हो. खूप छान आहे हे. असे आणि प्रत्येक सायझेस मध्ये आपल्याला मिळते, कारण आपल्या मापाचीच मिळते. तर मला असं विचारायचं होतं, लहान मुलींचं पण मिळतं का ग? मिळतं ना. हो का? म्हणजे बऱ्याच असतं ना, आई आणि मुलगी असं सेम ट्यून पाहिजे ना, तर तेही मिळतं तसंही आपल्याकडे. मिळतं. छान. बऱ्याच ओके. जणी असं करतात ना, आईला आणि मुलीला हो, हो. सेम शिवतात. ओके. आणि अगं ती पर्पल कलरची दाखव ना. मस्तानी आहे कॉटन मध्ये. अच्छा. आपण मगाशी हिला नेसवलेली ती हो, मस्तानीच ती होती ना? मस्तानीच होती. हो, हम्म. ही कॉटन मध्ये. अच्छा. ती सिल्क वाली आपण पाहिली, हो, ही ही कॉटन cotton मध्ये. वाली पाहिली. हे बघा, खूप छान. मग साक्षी, तुम्हाला रेंट विषयी सांगितलंस, पण बरोबर. आता समजा बऱ्याच स्त्रियांना स्वतःला घ्यायचीच असेल साडी, आता ही जर समजा मला घ्यायची आहे, रेंटवर नकोय, तर ह्याचं काय प्राइस जाते अंदाजे? अंदाजे याचं 5च्या वर जातं. 5च्या मटेरियल वाईज मटेरियल वाईज असतं. सिल्क असेल तर 5 आणि हा. कॉटन असेल तर थोडस इकडे थोडंसं, तिकडे हा. होईल.
आणि समजा की जर माझ्याकडे साड्या असतील, हा. म्हणजे आपण बऱ्याचशा साड्या घेतो पण त्या नेसायला होत नाही, म्हणजे आपण म्हणतो की चला आता ह्याची शिवायची आहे मला साडी. बरोबर बरोबर. जर मी माझ्या घरची साडी जर तुला आणून दिली आणि पॅटर्न वाईज तुला सांगितली की मला ब्राह्मणी शिव किंवा अशी हो, हो, हो. मस्तानी शिव, तर मग त्याचे काय चार्जेस जातात? 1500 पासून त्याचे आहे. शिलाई 1500 पासून, अच्छा. ब्राह्मणी, अच्छा, मस्तानी असे. ओके. म्हणजे जर तुम्ही आपल्या घरातली साडी आणून दिलीत, आपल्या मेजर प्रमाणे ह्या ताई शिवून देतील, त्याचे 1500 प्रमाणे 1500 पासून चालू पासून होतील. स्टार्ट आहे. हा. 1500 पासून चालू होतील. खूप छान अशी फॅसिलिटी या ताईने आपल्याकडे अवेलेबल करून दिलेली आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या घरची साडी आणा, आपल्या मापाची शिवा, विकत घ्यायची आहे तरी विकत घ्या, रेंटवर पाहिजे तरी रेंटवर घ्या. हो. म्हणजे तिन्ही ऑप्शन हिने ठेवलेले आहेत आपल्यासमोर. तर खूप छान असं म्हणजे तू महिलांना जे आजकाल पाहिजे असतं, स्वतःला नटायला, मुरडायला, पारंपरिक ड्रेस वेअर करायला, साडी वेअर करायला पाहिजे असतं, तर त्याच्यासाठी हिने छान असं सोल्युशन आणलेलं आहे. तुझे खूप खूप धन्यवाद. आणि मार्चला जागतिक महिला दिन आपण साजरा करतो. महिला आजच्या काळात दिन नाहीये, अबला तर मुळीच नाहीयेत. त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजेच ही साक्षी. तर साक्षी, तू ह्या क्षेत्रात कशी आलीस आणि काय झालं म्हणून तू ह्या क्षेत्रात आली, त्याच्याविषयी मला सांग. ताई सांगायचं तर तुम्हाला म्हणून बरंच काही सांगते, आहे. बरंच हो. काही आहे. 10 वर्ष आधी असं काही लाईफमध्ये लाईफमध्ये घडलं. असं घडलं, त्यातून मला उभं राहावं लागलं. तर मंडळी, ही सिंगल पेरेंट आहे. 10 इयर्स बॅक हिच्या लाईफमध्ये असं काही झालं की जिला आता हे त्याच्यामुळे आज तू ह्या इथे इथे पोचली. हो. आता जे झालं ते वाईटच झालं. कोणावरही अशी वेळ येऊ नये की आज ही सिंगल पेरेंट आहे, पण ती आपल्या पायावर आपल्या 2 मुलांना वाढवलेलं आहे. तर मग तू कशी सुरुवात केली? आधी पार्लर पासून केलीस? हो. पहिलं मी पार्लर करत होती. हम्म. पार्लर करता करता कोरोना आला. हो, बरोबर कोरोनाच्या काळात पार्लर बरोबर काय वेगळं करणार, पार्लर लाईन पूर्ण बंद होत चाललेली आहे. बरोबर. त्याच्यानंतर मग कपड्यांचं चालू केलं, जसं शिलाईची काम, शिलाई, स्टिचिंग वगैरे स्टार्ट केलं. आता हळूहळू मग नऊवारीचे आयडिया आली. तर पहिलं मी 4-5 अशा नऊवारी स्टार्ट केल्या घेऊन. मग बरोबर. म्हटलं ठीक आहे, आवडतंय लोकांना आणि परवडतंही. बरोबर तसं करता करता आज माझ्याकडे 50 ते 60 साड्या आहेत. म्हणजे एवढा चांगलं म्हणजे आहे. हां. बऱ्यापैकी ग्रो केलंय ग्रो business. केलंय मी. आणि लोकांपर्यंत पोहोचते. पोहोचते. लोकांना आवडतंय तुझ्या हो, हो. साड्या घ्यायला आवडतायत. हां. हो, म्हणजे घेतातही, रेंटवरही घेतात, खरेदी करतायत. हो. आणि त्याचबरोबर मेकअपही तू त्यांना करून देतेस. हो. आणि हे करत असताना मी असं ऐकलंय की तू एक्झिबिशन देखील ऑर्गनाईज करते. हो ताई. हां. तर त्याच्याविषयी थोडं सांग ना. माझं स्वयंसिद्ध एक्झिबिशन हे ब्रँड आहे. छान. आता कॉंग्रॅच्युलेशन्स. आता माझं 4थं एक्झिबिशन आहे. वाव, छान. येत्या 14 ते 15 मार्चला गुढीपाडा छान. स्पेशल चारकोपला आहे. वाव, छान. ओके. त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यातही ही काय करते की ज्या महिला आहेत हां. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना हो. एक प्लॅटफॉर्म मिळवून देते आहे की ज्या घर बसल्या काहीतरी छोटे मोठे व्यवसाय करत असतात आणि अशांना मार्केट अवेलेबल नसतं बरोबर. की त्या स्वतः जाऊन म्हणजे स्वतःचं शॉप ओपन करू शकत नाहीत, दुकानाचं रेंट देऊ शकत नाहीत, अशांना हिने आपल्या एक्झिबिशनद्वारे प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे. तर हेही ती खूप छान कार्य करते की महिलांना सपोर्ट करते. तर त्याच्यासाठी खरंच तुला ग्रेट सॅल्यूट आहे. थँक्यू ताई. तर मग आता हे एक्झिबिशन हे तुझं 4थं आहे. चौथं. तारीख सांगशील का कधी येते? 14-15 मार्च येत्या हां. गुढीपाडवा स्पेशल आहे. कुठे आहे? चारकोप सेक्टर 8 मध्ये गवळी समाज सभागृह. वाव, छान. तर तर जो कोणी हा माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्की कांदिवली, नियर बाय बोरिवली, कांदिवली राहत असतील तर त्यांनी नक्की या एक्झिबिशनला हजेरी लावा, हिला सपोर्ट करा आणि हिच्याबरोबर ज्या महिला असतील आमच्या तर- महिला उद्योजकांना हा, महिला उद्योजकांना सपोर्ट करा की जेणेकरून त्यांचा व्यवसाय अधिक ग्रो होऊ दे. तर खूप छान असं तू कार्य करतेस खरंच. थँक्यू. साक्षी, तुझं पार्लर कम हे शॉप आहे तुझं, हो. हे गोराई नंबर 1 मध्ये आहे. तर इथे यायचं कसं ते सांगतेस का? ओके. हे गोराई 1 मध्ये येतं. हा. त्याच्या आमच्या बाजूला स्वामी विवेकानंद स्कूल आहे. स्टेशन पासून ऑटोनी यायचं. ऑटो, मी शेअर तरी आता रिक्षा पण ऑटोने आहे. आले. अच्छा. बस पण जाते, अच्छा. येते. हा. ओके. आणि माझ्या शॉपचं टायमिंग आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. आणि बंद कधी असतं? मंडेला बंद असतं. अच्छा. तर सोमवार सोडून तुम्ही कधीही हिच्याकडे येऊ शकता पार्लरसाठी
किंवा हो. साड्यांसाठी सुद्धा. Yes. हं. आणि अजून एक जर काही तुम्हाला आणि अजून एक सांगायला आवडेल की हिच्या पार्लरमध्ये देखील महिला काम करतात. त्यांना देखील हिने त्यांचं घर चालवण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर तू उभं केलेलं आहे. तर महिलांसाठी खूप चांगलं कार्य करते. त्याच्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. फोन करून हिला तुम्ही नक्की संपर्क करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि येऊ शकता. साक्षी, खूप छान अशी इन्फॉर्मेशन दिलीस, त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट देखील करा. आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय बाय. तर मंडळी, सर्वांना आमच्या तिघींकडून हॅपी वुमन्स डे. हॅपी वुमन्स डे. हॅपी वुमन्स डे. त्यांच्याच बरोबर गेलं. तर हिच्याकडे मेकअपचा जो कोणी क्लास करतो त्यांनाही असं थरली शिकवते. हे बघा, पूर्ण डिटेलमध्ये ती आपल्याला सगळ्याच गोष्टीचं ज्ञान देते. हे बघू शकाल. कलर्स, त्याचप्रमाणे मेकअप कसा करायचा, कुठली शेड वापरायची, ते प्रत्येक गोष्टी, ईच अँड एव्हरीथिंग ती इन डिटेल आपल्याला शिकवते आहे. त्याचं हे असं तिच्याकडे बुक आहे. लिपस्टिकच्या शेड कुठल्या वापरायच्या, आयब्रोज कुठल्या, म्हणजे टोटल सगळं ह्याचं तू प्रशिक्षण सगळ्यांना देतेस. व्हिडिओ आहे. हा ताई, back करा. व्हिडिओ आला.